हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आलो आम्ही रसूलपुराला. हे छत्रपती संभाजीनगर येथे आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी वातावरण इकडे. तर आजचा व्लॉग हा कंटिन्यू करा. तुम्हाला दाखवतो मी लोकेशन कसं आहे, काय आहे, आणि म्हणजे इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यावं लागेल, काय यावं लागेल, हे पूर्ण तुम्हाला माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर कंटिन्यू करा आजचा ब्लॉग. इथे बघू शकता तुम्ही एकदम भारी लोकेशन आहे. क्राऊड पण इतका आहे संडे असल्यामुळे. एकदम जिकडं तिकडं सारे लोक आहेत. तिथे काही भेटत नाही खायला. खायला नाही भेटत रे. हाय गाइस. हाय गाइस. बोला काहीतरी. इकडे तुम्ही बघू शकता काही लोक इकडे आंघोळ वगैरे पण करत आहेत. काहीच बघू शकता किती एकदम भारी लोकेशन आहे इकडं. लोक पण एवढे आहेत की काय करावं आता. आता आम्ही आलो तिकडं धबधब्याकडे. पाणी आता बघतो आहे का कसं. वाटत तर नाही इकडं पाणी आहे म्हणून. पण आता आमचे होप्स. आता बघूयात आपण इकडं पाणी. थोडंफार पाणी आहे इकडं. समोर एकदम भारी व्ह्यू आहे. मित्रांनो इथं बघू शकता एकदम भारी खाई आहे. इथं खाली लोक पण आहेत काय गेलेले एकदम खाली. अरे बाप, तो टायगर. अरे बाप, तो टायगर. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही एकदम भारी पावसाचं वातावरण बनलेलं आहे. आता जर पाऊस जर आला तर खूप आमची परेशानी होणार इकडे. तुम्ही इथं बघू शकता एक खाली लोक गेलेले आहेत. तर त्यांना वरती येण्यासाठी आता खूप प्रॉब्लेम होत आहे. तर एकदम स्लिपी झालेलं आहे तिकडं सगळं. खूप त्यांना वरती यायचं आहे. आता परत पावसाचं पण एवढं वातावरण झालेलं आहे. इफ इन केस जर पाऊस आला तर भगवान ही जाने उनका क्या होगा फिर. समोर थोडं एक्सप्लोअर करूयात आपण काय आहे काय नाही. बघूया थोडं समोर. इकडे एवढे दगड काळे आहेत तर व्हिडिओमध्ये पण असं एकदम जे एक्सपोजर कंट्रोल नाही होईना. इथून समोरून तुम्ही व्ह्यू बघू शकता धबधब्याचा. एकदम पाणी खूप कमी आहे पण तिथे पण खूप लोक गेले आहेत खाली पण व्हिडिओ वगैरे काढताय. इकडे एकदम आता हवा वगैरे चालू आहे आणि तुम्ही बघू शकता समोर व्ह्यू. एकदम डोंगर वगैरे एकदम भारी दिसत आहेत. इकडे बघू शकता तुम्ही एकदम भारी व्ह्यू आहे. एकदम ग्रीन ग्रीन दिसत आहे आणि ढगं वगैरे पण एकदम खाली आलेले आहे तिकडं. इथं वन ट्री लोकेशन पण आहे पण पाणी नाही फक्त. तर ॲडजस्ट करून घ्या एवढं. दोघी पण येतात. गाईस तर इथं पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता. इथं आम्ही या वन ट्री लोकेशन पाशी आलो. तिथं पाण्याची थोडी कमतरता आहे बघू शकता तुम्ही. पण थोडंफार पाणी आहे. आता वातावरण एकदम चिल्ड झालं इकडं. चिल्ड एकदम ग्रीन ग्रीन आणि पाऊस पण एकदम भारी येतोय. मित्रांनो बघू शकता वातावरण एकदम भारी झालेलं आहे आता. इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण अशा डोंगर रांग आहेत आणि आम्ही आता खूप वरती असल्यामुळे हे पूर्ण जी इकडे खाडी दिसते ना, इथून खालून जाण्यासाठी रस्ता आहे. डायरेक्ट इकडे ते सिटीमध्ये जातो. हे बघू शकता तुम्ही.
मित्रांनो तुम्ही तिकडे बघू शकता एवढा क्राऊड जमलेला आहे आणि एवढं ते लोक हे करतायत. तर तुम्ही जर आवाज येत असेल तर बघा, चेक करा. जरी तुमचा मित्रांनो इकडे येण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही विकेंडला स्किप करा येणं इकडं. वीकमध्ये येऊ शकता. वीकमध्ये एवढी गर्दी वगैरे राहणार नाही. आणि आत्ता तर येऊ नका. थोडाफार पाऊस वगैरे झाला ना, आणखी 1-2 चांगले पाऊस झाले ना तर पाणी वगैरे येईल इथं खूप, तर मग येऊ शकता. आता इकडे पाणी पण नाही आहे आणि क्राऊड पण एवढा आहे की काय, खूप लोक आहेत इकडं. आणि आता वातावरण तर एकदम भारी झालेलं आहे. पाऊस जर चालू असेल तर येऊ शकता. पावसामध्ये एकदम भारी आहे. आणि इकडं फिरून वगैरे झालं इथं खूप. आता आम्ही जाण्याचा प्लॅन चालू आहे आमचा वापस. तर चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर आणखीन असेच नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असेल माझ्यासोबत तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि अशाच नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत राहा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. मित्रांनो तुम्ही क्राऊड बघू शकता इकडं एकदम फुल लोक येत आहे. एकदम गाड्या नुसतं.